नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो विषय आहे तो आहे की खरं शिक्षण काय असतं किंवा खरं शिक्षण कशाला म्हणायचं। कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो ना, आपण एखादी फील्ड चूज करतो जी पण सगळे लोक करत आहेत ना, त्या फील्डमध्ये आपण शिरत असतो। आता बरेचसे लोक इंजिनिअरिंगला जातात, बरेचसे BSc ॲग्री करतात, बरेचसे BCom BCS किंवा व्हॉटएव्हर, म्हणजे हे जे 2-4 आपले जे मार्क आहेत ना ठरलेले, इकडंच प्रत्येकजण पळत असतो। आत्ताच्या सिच्युएशनला जर कोणी एखादा म्हटला की मला आर्टला जायचं आहे, तर सगळे त्याच्यावरती हसायला लागतात। अरे काय मूर्खासारखं निघाला आर्टला, तिथं कुठं जॉब आहेत का? एवढे मोठी लोक पडीक पडलेत आर्ट करून। मग ते निर्णय घेण्याच्या अगोदरच त्या मुलाचं खच्चीकरण व्हायला लागतं। कसं असतं म्हणजे आपल्या ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आपण बरेचसे निर्णय हे चुकीचे घेत चाललो आहे, समाजाच्या प्रोटोकॉलमध्ये अडकून। आपल्याला ती समजच नाही की एक्झॅक्टली माझ्या आयुष्यामध्ये मला एक्झॅक्टली करायचं आहे काय। कसं असतं माहिती आहे का, शिक्षणाचा मोटिव्ह हा कुठली तरी एखादी मोठी डिग्री घेणं किंवा कुठेतरी नोकरीला जाणं हा शिक्षणाचा मोटिव्ह नसतो। शिक्षणाचा मोटिव्ह असतो की आपण विचार करायला शिकलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला आपण क्वेश्चन केला पाहिजे। हे असतं ॲक्च्युअलमध्ये खरं एज्युकेशन। जर आपल्याला तो विचार करता येत नसेल ना, तर आपण एक्झॅक्टली काही शिकलेलोच नाही आहेत आयुष्यामध्ये, खरं शिकलेलं नाही आहोत। बऱ्याचदा आयुष्यामध्ये एखाद्या सेक्टरमध्ये जाण्याच्या अगोदरच आपण पहिल्यांदा बघत असतो की त्यामध्ये स्कोप आहे का, त्याच्यामध्ये किती पेमेंट मिळते मला, किती इन्क्रिमेंट आहे वगैरे वगैरे। मग त्या क्षेत्रामध्ये मला एक्झॅक्टली आवड आहे का, मी त्या पट्टीत बसतो का, हा विचार आपण कधीच करत नाहीत। आपण पण त्या गाढवाच्या रेसमध्ये सामील होतो आणि मेजरली जे लोक करतायत ना, त्यांच्यासोबत आपणही सामील होतो। आणि आपल्या आयुष्यामध्ये जे खरं पोटेन्शियल असतं ना, ते कधी बाहेरच येत नाही। आपलं जे मूळ व्यक्तित्व आहे, जे आपल्यामध्ये जे हिडन पोटेन्शियल आहे ना, ते आपल्याला कधी कळतच नाही, कधीच कळत नाही। आपण जे सध्याचे ट्रेंड चालू आहे, जे सध्या लोक फॉलो करत आहेत ना, त्या गोष्टीच्या पाठीमागं पळत असतो। रादर दॅन आपण स्वतःला कधी विचारत नाहीत की माझा एक्झॅक्टली स्वभाव कसा आहे, मी कुठल्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे, कुठल्या क्षेत्रामध्ये मी चांगलं काम करू शकतो, हे आपण कधी विचारत नाही। शिक्षणाचा मोटिव्ह फक्त पैसा आणि नोकरी एवढंच झालं आहे। पण जर आपल्याला ते कळत नसेल की जी मी नोकरी करतोय ती का करतोय, जर त्या गोष्टीमध्ये मला आनंद मिळत नसेल तरी पण मी इथं का थांबलो आहे। आणि कसं असतं माहिती आहे का, एकदा जर हा टप्पा निघून गेला ना 20 ते 25 वर्षापर्यंतचा, परत आपल्या आयुष्यामध्ये आपण जास्त निर्णय नाही बदलू शकत। ज्या गोष्टीमध्ये आपलं एज्युकेशन झालेलं असतं ना, त्यामध्येच आपल्याला परत जास्त करून कंटिन्यू करावं लागतं। पण कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे कोणी विचार देखील करू शकत नाही की मला आर्टला जायचं आहे किंवा मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मनासारखं करायचं आहे, कोणीच नाही विचार करू शकत। कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपली विचार क्षमताच खुंटवली चालली आहे। आपण जर एखाद्या वेळेस एखादा नवीन विचार करायला गेलो ना, सगळे आपल्या अगेन्स्टली उभारतात, सगळे म्हणतात काय मूर्खाचा आहेच करतो, तुला अक्कल विक्कल आहे का नाही। ज्यावेळेस समोरचा व्यक्ती असं बोलतो ना, मग तिकडं जायचं आपलं राहूनच जातं। आपल्या आयुष्यामध्ये ना आपण पहिल्यांदा विचार करायला शिकलं पाहिजे की जेही माझ्या आयुष्यामध्ये होतंय ते का होतंय, त्याचं एक्झॅक्टली कारण काय आहे। जर आपल्याकडे ती विचार क्षमता नसेल तर आयुष्यभर आपण दुःखी राहतो, आपल्याला कधी आनंदच नाही मिळत, कधीच नाही मिळत। ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी भेटल्या तरी पण आपण दुःखी राहतो, कारण ते आपल्याकडे वैचारिक शक्ती डेव्हलप झालेली नसते। संत कबीरदास असतील, संत तुकाराम असतील, त्या काळामध्ये त्यांनी एवढे मोठे विचार लिहून ठेवलेत। त्या काळामध्ये ज्यावेळेस कुठलीही शिक्षणाची जास्त सुविधा नव्हती, कुठेही जास्त शिकवलं जात नव्हतं, त्या काळामध्ये ते लोक एवढं लिहून जातात, म्हणजे काय त्यांची थिंकिंग पॉवर असेल। आज प्रॉब्लेम काय होतोय, 12वी झालं की आपण एखादा कोर्स करतो, आणलं की कुठंतरी नोकरीचा प्रयत्न करतो। म्हणजे शिक्षण घेण्याच्या पाठीमागचं जे आपलं मेन मोटिव्ह असतं ना, ते फक्त एकच असतं की नोकरी लागली पाहिजे, चांगली नोकरी लागली पाहिजे। पण शिकण्यासाठी आपण कधी जातच नाहीत, कधीच जात नाहीत। त्यामुळे आयुष्यामध्ये जास्त आपण एक्सलन्स अचीव नाही करू शकत, कधीच नाही। आपला जो मध्ये एक चित्रपट आला होता 3 इडियट्स, त्यामध्ये ते काय म्हणतात, काबिल बनो भैया, कामयाबी तुम्हारे झक मार के पीछे आएगी। पण ते काबिल कसं बनायचं हे आपल्याला शिकवलंच जात नाही। काबिल बनलं जातं थॉट प्रोसेस ज्या दिवशी आपली उत्क्रांत व्हायला लागते, जेव्हा आपण विचार करायला लागतो ना, त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे जात असतो। पण आपण कधी विचार करायला शिकत नाहीत। खरं सांगायचं झालं तर आपल्याला आयुष्यातल्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा कळत नाहीत। प्रत्येक आकर्षणाला आपण बळी पडतोय, प्रत्येक आकर्षणाला। जे पण माझ्या आयुष्यामध्ये हे सगळं होतंय ते का होतंय हे आपण कधी विचार नाहीत करत। ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले होते ना, त्यावेळेस त्यांचं एक मोटिव्ह होतं की त्यांना भरपूर लेबर पाहिजे होतं कामासाठी। मग त्यांनी ती जी सिस्टीम तयार केली ना, की माणूस फक्त काम केला पाहिजे, जास्त विचार नाही केला पाहिजे, जास्त बोलला नाही पाहिजे, त्याला फक्त शिकवा आणि टेबलावर आणून बसवा। आणि ती सिस्टीम आज देखील आपल्या भारतामध्ये चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये। लोक अजिबात विचार करत नाहीत की मी जे करतोय ते का करतोय। एकाच क्षेत्रामध्ये लाखो लोक पळत चाललेत, पण हे सगळं कशामुळे होतंय, माणसाकडे ती वैचारिक शक्तीच नाही आहे।
आयुष्यामध्ये आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्या स्वतःच्या जीवावर काहीतरी करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला संपूर्ण दुनिया कळायला लागते, ज्यावेळेस आपण क्वेश्चन करायला लागतो ना, त्यावेळेस आपला ऑटोमॅटिकली विवेक वाढायला लागतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण काही ना काहीतरी बेहतर गोष्ट करून जात असतो. पण आपण कधी आपली थिंकिंग ॲबिलिटी वाढवतच नाहीत, कधीच नाहीत. आपल्याला शाळेमध्ये जे मार्क्स पडतात त्याच्यावरच आपण आपली गुणवत्ता ठरवतो. पण ज्यावेळेस आपण दैनंदिन आयुष्य जगत असतो तेव्हा आपली रोज पिळवणूक केली जाते, तिकडं मात्र आपलं कधीच लक्ष नसतं, कधीच नसतं. रोज सूटबूट घालणं, जाऊन मोठमोठ्या साहेबांच्या शिव्या खाणं हे आपल्याला आवडतं. पण आपण जे करतोय त्या गोष्टीचा कधी विचारच नाहीत करत, कधीच नाही. शिक्षणाचं एकच मोटिव्ह असते की माणसानं विचार करायला शिकलं पाहिजे. आणि ज्या दिवशी आपली विचार कक्षा वाढायला लागते ना, त्यावेळेस मग आपल्याला एक्झॅक्टली दुनिया कळत असते. आणि नंतर मग आपण आपल्या स्वभावानुसार एखादा डिसिजन घेत असतो की मला ह्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. पण जर आपल्याला विचारच करता येत नसेल तर आपण कुठला निर्णय कसा घेणार? ॲक्च्युअलमध्ये जे खरं आहे ना ते आपल्याला कळतच नाही आहे. जे आपल्याला जे दाखवलं जातं, ज्या गोष्टींची मार्केटिंग केली जाते ना, त्याच गोष्टी आपल्याला खऱ्या वाटत चालल्यात. त्यामुळे लोक भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये फसत चाललेत आयुष्यामध्ये आणि दुःखी होत चाललेत. ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्याला पूर्णपणे लुटून जातो ना, तेव्हा मग आपण सावध होतो, यार यानं माझ्यासोबत वाईट वागलं आहे. पण ज्यावेळेस तो व्यक्ती आपल्याजवळ येत असतो ना, त्यावेळेसच आपल्याला एक्झॅक्टली कळालं पाहिजे की त्याचं एक्झॅक्टली येण्यामागचं मोटिव्ह काय आहे. आपल्या इकडली सगळी लोक वेळ निघून गेल्यानंतर सावध होतात आणि परत बंड करतात. तोपर्यंत समोरचा व्यक्ती पूर्णपणे आपल्याला लुटून गेलेला असतो, पण आपल्या लक्षात नाही येत, कधीच नाही येत. एखादा मुलगा भरपूर शिकला आहे आणि जर तो नोकरी करत नसेल ना, तर त्याला समाजात मान्यताच नाही आहे, त्याला कोण ॲक्सेप्टच करत नाही. शिकलेल्या प्रत्येक पोरानं नोकरी केली पाहिजे, कुठल्या तर मोठ्या ऑफिसमध्ये जाऊन रोज चक्रा मारल्या पाहिजेत असं समाजाला वाटत असतं. पण त्या संपूर्ण गोष्टीमध्ये आपण आपलं आयुष्य जगण्याचं राहून जातो. आपल्याला एक्झॅक्टली कळतच नाही की आयुष्य काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींपाठीमागचं कारण काय आहे, कधीच नाही कळत. त्यामुळे शिक्षण घेत असताना विचार करायला शिकणं महत्त्वाचं असतं. जो व्यक्ती विचार करायला शिकला ना, तोच आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. आणि ज्या व्यक्तीला प्रश्न करता येत नाही, ज्या व्यक्तीला विचार करता येत नाही ना, तो आयुष्यभराचा बैल होऊन बसतो, आयुष्यभराचा. त्यामुळे शिक्षण घेत असताना आपली थिंकिंग ॲबिलिटी वाढवणं खूप महत्त्वाचं असतं. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.